चालू आहेत पोरांची बाळा. तर 1 फुटापासून ते तुम्हाला 8 फुटापर्यंत इथे मूर्त्या भेटल्या जातील. आणि इकडे दादा आपली पेंटिंग डोळे रंगवत आहेत बाप्पाचे. टाकणी चालू आहे डोल्यांना. बघा कसला बाप्पा भारी वाटते. हा बघा समोरचा हा प्रॉपर झाला आहे म्हणजे थोडा पेंट करून. आणि तिकडं आहे बघा इथे चालू आहे काम बाप्पाला काय करण्याचं. इथे काल आपलं ह्याच्यामध्ये साच्यामध्ये POP भरायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने भरले जाते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपला मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये पेन तालुका हा आपला गणपतीचा माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि माझं गाव आहे. आणि या पेन तालुक्यामध्ये विशेष ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्हाला गणपतीचे कारखाने सर्रास दिसतील. आणि त्याच्यातलं एकदम फेमस का म्हणजे आपला हमरापूर. तर आता आपण आज चाललो आहे हमरापूरला. गणपतीच्या कारखान्यांमध्ये विशिष्ट कारखाने आहेत. त्या कारखान्यामध्ये जाऊ, बघू, आपण शूट करू, तुम्हाला दाखवतो. प्रायव्हीच्या सगळ्या माहिती असणार आहे ह्याच्या ब्लॉगमध्ये. आणि विशेष म्हणजे आपण कुठल्या का ब्लॉग म्हणजे कुठल्या कारखान्याचं काय प्रमोशन करणार नाही आहोत. तुम्हाला जर समजा पाहिजे असेल तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे हे करू ऑर्डर देऊ शकते. तर निघूया. आपल्याला पेन स्टँडवर रिक्षा पकडून मग कालवा कालव्याला जाऊ रिक्षा पकडायला लागते. आणि तिथून मग आपल्या पुढं हमरापूर म्हणजे हमरापूर गावात सोडतो रिक्षा आपल्याला. तर बघूया कसा प्रवास असेल आपला त्या. आणि आता वाजलेत 2 वाजलेत आणि आपल्याला जायला किती टाईम लागेल माहिती नाही. तर आपल्या चॅनल नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे मराठी चॅनल आहे आपलं आणि तुमचा भाऊ सगळं काय गोष्टी करतो आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून. पूर्ण व्हिडिओ बघा, मजा येईल तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आता ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या बाप्पाच्या दर्शनाने करतो आहे. तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला भेटू पुढे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपण आलो आहे हमरापूरमध्ये. मागच्या साईडला मी उतरलो आहे स्टेशनवरून म्हणजे पेणवरून. आपण ST रिक्षा पकडलेली आणि आता उतरलो आहे हमरापूरमध्ये. आणि समोरच या साईडला बघू शकताय तुम्ही पाथराट. इथे मोठे गणपती आहेत या साईडला आणि गाडी लागले विमान गणपती आपले भरायला. तुम्हाला इथं आठवडा असमध्ये दाखवतो मी. मोठे गणपती आहेत बघा कसले. हे बघा मंडळाचे गणपती पाहिजे असतील तुम्हाला. आणि आठवडा आर्ट्समध्ये इथे सगळं आहेत या साईडला पण. मुक्काम पोस्ट हमरापूर. आणि या साईडला पण पुढे गेल्यावर आपल्या गणपती भेटतीलच. जाऊ आपण प्रत्येक कारखान्यामध्ये. यांच्यावर छोटा कारखाना आहे हा छोट्या गणपतींसाठी आणि हा मोठ्या गणपती. हा बघा वडावडी चालू आहे इकडे. इथं आपली काय म्हणतो गणपती टेम्पोमध्ये चढवण्याचं काम चालू आहे आपल्या बाप्पाला. बघू शकते आमच्या मंडळाचा गणपती आहे. हा मंडळाचा गणपती आहे. त्याचं टेम्पोमध्ये चढवण्याचं काम चालू आहे. तर अशी सगळी मेहनत करावी लागते मित्रांनो टेम्पोमध्ये चढवायला. बघा कसं पूर्ण हे केले. गणपती बाप्पा मोरया चढवला फायनली. येऊ दे हा घ्या. रेकॉर्डिंग चालूच आहे, बंद करा.
आणि फायनली चढवले गणपती आणि एक सबस्क्रायबर भेटले आपल्याला इथे. तर मित्रांनो आत्ता पीयूषचा आपण त्याचा कारखाना आहे, त्याच्या कारखान्यात चाललोय. दाखवते आपल्याला काय काय कुठले कुठले गणपती आहेत, किती मोठे आहेत. त्याचा अजून एक जोयाला पण कारखाना आहे, पण तिकडं आपल्याला परत रिटर्न येता येणार नाही. त्याच्यामुळं होतं त्याच्या आपला इथं जवळ कारखाना आहे फाट्यावर. तिथे पण तुम्हाला दाखवतो कोणकोणते प्रकार काय काय विविध प्रकारचे गणपती आहेत ते. आणि हे बघा इकडे पण कारखाने आहेत. आता आपण आहोत गुरुकृपा कला केंद्र. अरे आपण हमरापूर फाट्यावरून आतमध्ये जायला हमरापूरला आणि फाट्यावरून खाली उतरल्यावर हा कारखाना आहे. तर इथे जाऊन आपण बघू कोणकोणत्या प्रकारचे कसे गणपती आहेत ते. इथं काथा विथा पिंजण्याचं काम चालू आहे सध्या. आणि या सगळ्या मोठ्या सगळ्या 4 फुटी तुमच्या म्हणजे काय म्हणतो मूर्ती आहेत सगळ्या. आणि POPच्या आहेत बहुतेक. POP आहेत का शाडूचे आहेत? शाडू मातीच्या आहेत या सगळ्या मूर्ती. बघू शकता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पण आहेत तिकडं आणि शाडू मातीच्या पण आहेत, त्या साईडला पण आहेत सगळं. इथे कार आपलं ह्याच्यामध्ये साच्यामध्ये POP भरायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने भरले जाते. दारामध्ये मला घेऊ नको, त्याला काय घेईन नाही बघा. ते लगेच वाळतं ना, ते टाईम लागतं. किती उशीर लागतं आपल्यावर डिपेंड प्लास्टर कसे काय बघा. इथे भरतायत सगळं. इकडे पण काथा नंतर टाकतो ना आपण याच्यामध्ये. आणि तिकडे पण आपला दादा एक जण बनवते. आणि इथे छोटे हात आपले हात बनवलेले आहेत वेगवेगळे. इकडे पण एक साचा आहे. ह्या साईडला हा एक आपला बाप्पा रेडी आहे बनवून. आणि फायनल फिनिश झालेला आहे बघा. असं तरी नाही, प्रॉपर फिनिशिंग झालं आहे याचं. आतमध्ये सगळं भरलेलं आहे बघ. काथा इथं भरला आहे. आणि हा पूर्ण एवढा पोकळ असतो म्हणून मूर्ती हलकी असते. आणि एवढं पूर्ण भरला तर भरपूर वजन होईल मध्ये. इथे काथा असू दे भाई, काम करतो ना आपण आता होतो गुरुकृपा कला केंद्र जोहे. आता हे यांचा जोह्याला पण एक कारखाना आहे आणि हा आपल्या हमरापूर फाट्याला पण एक कारखाना आहे. तर इथं पूर्ण मेकिंग प्रोसेस आहे सगळी बाप्पाची आपल्या प्रॉपर जितेंद्र पाटील. तर तुम्ही हे बघू शकता. हे बघा नंबर इथे दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर काय असेल, Gmail काय तुम्हाला ईमेल ID. तर संपर्क करा बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर बाप्पाची मूर्ती. चला पुढे जाऊ. आता अथर्व आर्ट्समध्ये. आणि कसला बाहेर बघा चिंतामणी आहे आपला. गेल्या वर्षी जर थीम होती चिंतामणीची ती समोरला पूर्ण पेंट करून झालं आहे. तो कसला भारी वाटतोय लाजवाब. आणि हा पण इकडे बाप्पा खतरनाक वाटतोय एक नंबर. तिकडे एक बाप्पा आहे, छोट्या मूर्ती पण आहेत या साईडला आणि मोठ्या मूर्ती पण आहेत. आणि इकडे पण पेंटिंग चालू आहे. आपण तिकडे जाऊ सागर कला आर्ट्समध्ये. आणि इथं भरतायत मूर्ती आहे बघा. तिकडे पण आता बघा आपण त्या बघितलं ना त्या कारखान्यामध्ये, तिकडे पण चालू होतं. पुढं आहेत का आहे बघा. इथे चालू आहे काम बाप्पाला काय करण्याचं. आणि इकडे पण चालू आहे फिनिशिंग देतोय. त्याच्या मागं पण एक बाप्पा बघितलात मोठा पूर्ण पेंटिंग करून झालं आहे म्हणजे ओके. आता इथं मोठी गणपती पण निघतात, जास्त निघायला लागलेत अमरापूरमध्ये. ते बघा आपले भाऊ लोक इथे फिनिशिंग देत आहेत बाप्पाला. चालू आहे इथे काम. इकडे एक भाऊ आहे. आणि हा बघा इकडे एक बाप्पा आपला एक मोठा बाप्पा.
तर इकडं हा चिंतामणीचा लोक आहे, म्हणजे गेल्या वर्षी आपला चिंतामणीचा होता तो त्या थीमवर बाप्पा बनवलेला आहे. आणि हा ऑलरेडी मंडळामध्ये जात असेल, गेला असेल. तर एवढी मेहनत असते मित्रांनो याच्यामध्ये. गाड्या इकडे येत्या जात्याचं आपलं. आणि आविष्कार पाटील. आणि दुसरा कुठे गेला तो? आणि याचं नाव काय आहे? साहिल. साहिल साहिल आपल्या त्या ह्याला मागचा हे असतो ठाल असतो त्याला हे देते, पेंटिंग करते. हा प्रॉपर झाला आहे म्हणजे थोडा पेंट करून. आणि तिकडं ह्याला ठालला हे देते. आणि तिकडं पण त्या साईडला पण मेहनत चालू आहे सगळ्यांची, विटा आणायची ती बघा. आणि आपण आतमध्ये कारखान्यात जाऊ. बघा इकडं पण बाप्पा आहेत खूप सारे असे. या साईडला इकडं पण पेंटिंग चालू आहे. हे बघा इकडं डिस्प्लेला एक ठेवलेलं आहे या साईडला बाप्पा. आणि इकडे पेंटिंगचं काम चालू आहे या साईडला पण. हे मुंबईमध्ये बहुतेक गणपती सगळे इकडूनच जातात आपले कारखान्यामधून, म्हणजे आमच्या पेन साईडून इकडून जातात. हे बघा इकडे पण बघा कसल्या छोट्या मस्त भारी मूर्ती आहे. ते बघा या सगळ्या डिस्प्लेला ठेवलेल्या मूर्ती आहेत. आणि काही बाप्पा आपल्याकडे रंगवले. तर माझ्या मागे बघू शकताय तुम्ही. सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला मी काय रेट बीट काय सांगणार नाही, कारण ते आपण कारखाने म्हणजे आहेत त्यांच्यावर डिपेंड आहे किती रेट घ्यायचं काय घ्यायचं ते. मी फक्त तुम्हाला बाप्पा दाखवते आपले. हे बघा काही बाप्पा आहेत ते आपले गेलेत पण, मोरया पनवेल. आणि काही बाप्पा बुक झालेले आहे ते डिस्प्ले ठेवले. हा बघा कसला बाप्पा भारी वाटते. हा बघा समोरचा हा. तर असे विविध प्रकारचे आहेत. हा आपला ह्याच्यामधला आहे विठ्ठल रुक्मिणीमधला. हा पण बघा आपण भारी वाटते. हा गेल्या वर्षीचा पॅटर्न आहे पण मस्त भारी एक नंबर. तर अशी सगळी आपली प्रोसेस असते इथं गणपती बनवण्याची, गणपती करण्याची. तर तुम्हाला मध्ये मी कारखान्यात बसल्यामुळं आवाज येत असेल जास्त मशीनचा, कारण ते स्प्रे मशीन आहे त्याच्यामुळं. तुम्ही इथे येऊ शकताय, गणपती आपले बुक करू शकताय. तुम्हाला पाहिजे तेवढे आपण गणपतीचा घरातला एकच बुक करू शकतो. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही येऊ शकता इथे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नमधले यंदा गणपती आहेत आपल्याकडे, म्हणजे प्रत्येक कारखान्यामध्ये बघू शकता. दादांनी मस्त आपल्या हेल्प केली, मित्रांनी आपल्याला चांगली हेल्प केली. आणि POPच्या आणि शाडू मातीच्या अशा दोन्ही प्रकारच्या गणपती आपल्याला म्हणजे गणपती इथे भेटले जातात. तर आपल्या बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला बुक करायची असतील, हे करायचे असेल तर बरोबर फाट्यावरून आतमध्ये यायला लागते तुम्हाला. आणि मशीनचा आवाज येत असेल तर ते काय इग्नोर करा. आणि यात असेल तिथंच सागर कला केंद्र आहे, म्हणजे पूर्ण इकडून आल्यानंतर खबरपूर आल्यानंतर सागर कला केंद्र, इथे तुम्हाला चांगल्या प्रकारच्या मूर्ती भेटतील. तर आपण रेट बीट त्यांना विचारू, ट्राय करू, बघू जमते का. तर हे बघा इथे पेंटिंग चालू आहेत आपल्या बाप्पाच्या. तिकडे पण सगळे कामं करत आहेत पोरं, हात करत आहेत. छोटी एक मूर्ती आहे इकडं. आणि या पॅकिंग झालेच अर्ध्या मूर्ती आहे बघा. छोटी पण आहे तिकडे पण आहे. मंदिरात आपल्याला ठेवायची असेल तर तिकडे एक जण करतोय आपली पेंटिंग. आणि इकडे जाऊया, ह्यांना घेऊया. चालूच राहू दे, तुमचं काम चालूच राहू द्याचं. तर इकडं आपलं मूर्ती साफसफाईचं काम चालू आहे. धूल बिल उडायला इथे साफ करत आहेत सगळेजण इकडे. हे बघा इकडे एक जण आहे, इकडे एक जण आहे. आणि पूर्ण कारखाना भरला आहे. गरम मरणाचं होते. आपण रेट विचारू त्यांना काय रेट बीट आहेत. या साईडला पण आहेत बघा, म्हणजे पूर्ण प्रॉपर POPचं तिकडं हे झालेलं आहे. या साईडला पण आहे. जर गेल्या वर्षाचा समजा स्टॉक असेल तर यंदा पण परत रिफर्बिश केला जाते. ते क्लिनिंग चालू आहे बघा. म्हणजे असतील 1.5 फुटाचे, 2 फुटाचे, 3, 4 फुटी पण असतील गणपती. आणि असं हे असतं म्हणजे सायमल्टेनियसली आपण 4 मूर्ती कलर करू शकतो, पेंट करू शकतो. 1, 2, 3, 4 म्हणजे एक छोटी मोठी छोटी मोठी असं. आणि तिकडे पण काम चालू आहे.
हा बघा बाप्पा आपला प्रॉपर म्हणजे असं याच्यावर चार ठेवले जातात एका याच्यावर आणि मग त्यांना प्रॉपर पेंटिंग दिली जाते. म्हणजे याच्यामध्ये बॅलन्सिंगला हा मोठा बाप्पा आहे आपला, त्याच्यानंतर तिकडे एक छोटा बाप्पा आहे आणि त्याच्या लहान, नंतर त्याच्या लहान आणि हा एकदम सर्वात लहान. याची पण नक्षीकाम झालं, याला धोतं इतर लावून झालं आहे, त्या बापाला पण झालं. आणि इकडे दादा आपली पेंटिंग डोळे रंगवत आहेत बाप्पाचे, आखणी चालू आहे डोळ्यांना आणि एवढे कलर यूज होतात आपले. बघा मेहनत आहे मित्रांनो. आहोत आपण आता आणि खूप मोठा असा त्यांचा कारखाना आहे बघा. छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत सगळ्या मूर्ती भेटतील तुम्हाला इथे. सागर कला केंद्रामध्ये स्वागत आहे. तसंच आमच्याकडे येण्यासाठी तुमचा हार्दिक स्वागत. तुम्हाला आता मूर्ती बघायच्या आहेत, तुम्ही मूर्ती पण बघू शकता. आमच्याकडे खूप व्हरायटी आहेत, तरी तुम्हाला कोणत्या पाहिजे असतील ते पण घेऊ शकता. तुम्ही त्यांना मूर्त्या दाखवा दादा. हे बघा हे आपल्याला डिस्प्लेला लावले आहे तिकडे मूर्ती. तर भावा आपल्याकडं म्हणजे रेट कितीपासून किती पण चालू होते आणि मूर्त्यांचं हाईट पण आता आपली मूर्ती 1 फुटापासून 8 फुटीपर्यंत असतो. प्रत्येक मूर्तीचा वेगवेगळी रेट असतं. 2 फुटाची 5,000, 1.5 फुटाची असली तर 3,000. आपल्याकडं कमी दरात पण मूर्त्या भेटून जातील. म्हणजे काहीतरी डिस्काउंट आपण म्हणजे हे करू शकतो, म्हणजे थोडा बार्गेनिंग करू शकतो. व्हिडिओ बघून कोण आलं तर अजून डिस्काउंट भेटेल. हां चालेल. तर हे बघा इकडे सगळे आपल्याकडं म्हणजे 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंत, म्हणजे ते समोर तुम्ही बघितलं असेल. तर हे आपण सागर कला केंद्रामध्ये आहोत अमरापूर. आणि इथं तुम्हाला म्हणजे या तुम्हाला अकॉर्डिंग टू तुम्हाला बार्गेनिंग करायचं असेल, काय करायचं असेल तर. आणि 1 फुटाची आपल्याला किती भरायचं आहे? 1 फुटाची तुम्हाला 800 रुपयात भेटेल. ओके, म्हणजे 1 फुटापासून चालू होते, म्हणजे 800 रुपयापासून आपली प्राईस चालू होते मूर्तीची. आणि ते 8 फुटापर्यंत किती असेल ते तुम्हाला त्या नशिबानुसार इथे भेटून जाईल. तर तुम्ही सागर कला केंद्रामध्ये येऊ जमायचं म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही येऊ शकता सागर कला केंद्रामध्ये आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही बार्गेनिंग करू शकता. आणि बुकिंग पण सध्या चालू आहे ना, बुकिंग चालू आहे आणि तुम्हाला इमिजिएट बेसिसवर मिळून जाईल मूर्ती. तर चला, तर मित्राचा आपल्या भावाचा धन्यवाद, त्यांनी सबस्क्राईब पण केले आपल्या चॅनलला. आणि यांचा खूप मोठा कारखाना आहे इथे समोरला या भावाने पण. चिंतामणीचं कसं चालू आहे? हां हे बघा चिंतामणी तुम्ही दाखवली त्यांना. तर हे मागच्या वर्षी आपल्या चिंतामणीचा जो हे होता काय म्हणतो मागच्या वर्षी प्रभावली होती ना. हां मागच्या देवीचा चिंतामणीचा जो थीम होती तीच थीम या टायमाला यांच्या कला केंद्रामध्ये आहे. आणि मोठा कारखाना आहे तुम्ही बघू शकता. तर 1 फुटापासून ते तुम्हाला 8 फुटापर्यंत इथे मूर्त्या भेटल्या जातील. तर नक्कीच व्हिजिट द्या आणि लवकर बुक करा, कारण नंतर महिना खूप गर्दी होते हे करायला बुकिंगसाठी. तुम्ही जेवढे लवकर बुक कराल तेवढे चांगली आहे. तर खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आपला असं वाटतंय मला. आणि या साईडला पण हे बघा हा आहे ना, हा बघा हा 12 फुटी आहे. असेल ना मंडळला जात असेल ना, बघते ते मंडळला सगळे जातात. आणि बघा ह्याला बोलत होतो सांग नाही शेवटी आणि सांगितलं आपल्याला सगळे रेट. तर आता आपण आहोत हे बघा सागर कला केंद्रामध्ये. याचा फोन नंबर पण आहे इथे, हा फोन नंबर. तर बुकिंगसाठी फोन नंबर तुम्ही हे करू शकताय, झूम करतो मी वाटलंच, तुम्ही इथे बुक करू शकताय. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती चालू आहेत पोरांची बाळा. ए भावा मला सांग, ते शाडूच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस डिफरंट हे असतील ना, प्राईस वेगवेगळे आहेत ना? शाडू मातीची जास्त प्राईस आहे, डबल प्राईस. शाडू मातीची डबल प्राईस असेल, प्लास्टर ऑफ पॅरिसची कमी प्राईस. आणि साईडला पण तिकडे एक कला केंद्र आहे आपलं, तिकडे पण जाऊ. आमच्या अमरापूरमध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये आता मोठे जे गणपती आहेत म्हणजे मंडळाचे गणपती आहेत ते पण आता बनवायला बहुतेक सुरुवात झाली आहे. आणि मागे अशा टेम्पोच्या गाड्या म्हणजे टेम्पो जात आहेत, गाड्या कसल्या आपल्या ह्याच्या गणपतीच्या गाड्या. तर तुम्हाला ते मागचं सागर कला केंद्र आर्ट्स होतं आपलं, सागर कला केंद्र कार्यशाला. तर तिथं तुम्ही माझं नाव सांगितलं तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट भेटेल. आणि आपण काही ठिकाणी म्हणजे इथं अलाउड केले बुकिंग हे करायला, व्हिडिओ बनवा, तिथं आपण व्हिडिओ बनवते. सगळ्या ठिकाणी काही व्हिडिओ बनवत नाही. तर बघा तुम्हाला जमेल तसं या आणि नक्कीच इथे आल्यानंतर तुम्ही तुम्हाला डिस्काउंट भेटेल. माझं नाव सांगलं तरी तुम्हाला डिस्काउंट भेटेल. चॅनलचं नाव नाही तर चॅनल दाखवतो आणि त्यांना.
ते डिस्काउंट भेटेल. आणि 1 फुटीपासून 8 फुटीपर्यंत गणपती आहेत आणि मोठे पण गणपती आहेत तिथे. आणि आता ह्याच्यामध्ये अमरापूरमध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये आता मोठ्या मंडळाचे पण चांगल्या प्रकारे हे बाप्पा आपले बनवायला सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या. मी परत तेच म्हणतो आहे. आणि जरा लवकर या, कारण आता काय जास्त दिवस राहिले नाही, म्हणजे महिना राहिले. आणि बहुतेक आता बुकिंग भरपूर ठिकाणी चालू झालं, म्हणजे क्लोज पण होतात काही टायमाला बुकिंग तर काही टायमाला बुकिंग क्लोज पण होतात. त्याच्यामुळे जरा लवकर या आणि लवकर बुक करा, म्हणजे तुम्हाला लवकर गणपती भेटून जाईल. मग नंतर रश आवरमध्ये येऊन काय फायदा नाही त्याचा. आणि मी कुठं चाललो आहे माझंच मला माहिती नाही. तिकडं पण मला वाटते ST आपल्याला हे भेटू शकते, परत रिटर्न जायला लागेल. आता आपण फिरतो आहे इथे अमरापूरमध्ये आणि चाललो आहे, म्हणजे फिरतो आहे मी सगळे कारखाने, म्हणजे भरपूर इथे कारखाने आहेत. आता इकडे अमरापूरमध्ये तुम्हाला मोठे मंडळाचे पण गणपती बघायला बहुतांश भेटत आहेत. म्हणजे सुरुवात केली आहे म्हणजे इकडं. कारण पहिल्या यायला म्हणजे इथं म्हणजे पेनमध्ये मी राहते, मला माहिती आहे. पहिलं एकदम छोटे मूर्ती बनवायचे, पण आता मोठी मूर्ती पण बनवायला. श्री गणेश कृपा केंद्र अमरापूर त्यांच्या खाली नाव दिलेलं आहे इथे. फक्त आता मी पॉज करून हे करू शकते. छोट्या मूर्ती आहेत त्यांच्याकडं, आपण जाऊन बघूया. असे आपल्याला मध्ये मूर्ती दाखवू शकतो आपण. या साईडला मोठ्या मूर्ती पण आहेत आणि इकडे काका छोट्या मूर्ती पण पेंट करतायत. तुम्हाला मोठ्या मूर्ती दाखवतो. हे बघा, या साईडला सगळ्या मोठ्या मूर्ती आहेत. छोट्या पण आहेत आणि मोठ्या पण आहेत. इकडे एक बाप्पा आपले पेंट झालेले आहेत आणि या साईडला म्हणजे पेंटिंग बाकी आहे त्याचे. तुम्ही काही टायमाला आहे ना इथून मूर्ती घेऊन जाऊन मग तुमच्या ह्याच्याने पण पेंट करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं पेंटिंग पण करून भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही असं इथं म्हणजे नॉर्मल जी मूर्ती आहे ती विकत घेऊन नंतर मी ते तुमच्या हिशोबाने तुम्ही पेंट करू शकता. आणि इकडे छोट्या मूर्ती पण आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि छोट्या मूर्ती पण आहेत या साईडला. आणि इकडे काका पेंट करतायत मूर्ती, पेंटिंग चालू आहे. आणि हे बघा, हे बहुतेक झालेत, म्हणजे फिनिशिंग झालं आहे यांचं. आणि आतमध्ये जाऊ आपण. छोट्या मूर्ती पण आहेत आणि मोठ्या पण आहेत. मोठ्या या साईडला लावले आहेत, डिस्प्लेला लावलेले आहेत या साईडला. ते बहुतेक काही मूर्ती आहेत ना ते गेलेले आहेत, म्हणजे हे ऑलरेडी सोल्ड झालेत. या साईडला 2 फुटाच्या असतील, 2 फूट 1.5 फूट. इकडं पण या साईडला आहेत ते सगळ्या छोट्या आहेत. आणि त्या साईडला मी दाखवले तुम्हाला अपोजिट साईडला त्या सगळ्या मोठ्या मूर्ती आहेत. तर छोट्या मूर्तींपासून ते सगळ्या मोठ्या मूर्तींपर्यंत तुम्हाला भेटून जाते. हे बघा, हां त्या पण दाखव, तरी आपण दाखवतो. आणि याचं काय रेडीमेड काय आहे मूर्तीचा? शाडू मातीच्या आहेत का POPच्या आहेत? शाडू मातीच्या ना, सगळ्या शाडू मातीच्या ना. तर मित्रांनो इथे सगळ्या तुम्हाला शाडू मातीच्या मूर्ती भेटून जातील, म्हणजे POPच्या नाही आहेत. आणि त्याला विचारू आपण, म्हणजे तुम्हाला शाडू मातीच्या पाहिजे असतील तर आता तर योग्य दरात मिळतील. आणि काकी आपल्याकडं किती फुटापासून आहेत? म्हणजे 2 फुटाच्या ना, सगळ्या 2.25 ना. तर आपल्याकडे इथे शाडू मातीच्या तुम्हाला जर मूर्ती पाहिजे असतील तर मग तिथे तुम्हाला 1-1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत अशा भेटतील आणि ते योग्य दरात भेटतील. आणि POPच्या नाही आहेत, लक्षात घ्या, शाडू मातीच्या आहेत. म्हणजे पर्यावरणाला पूरक अशा मूर्ती आहेत, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ते चांगलं आहे पर्यावरणासाठी. तर मी इथून आता निघतोय पुढं. शाडू मातीच्या हल्ली मूर्ती राहिल्या नाही, यांच्याकडे भेटत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. शाडू मातीचे आहे बघा. हो, आणि शाडू मातीच्या मूर्ती आहेत ना खूप कमी ठिकाणी भेटतात आणि यांच्याकडे भेटत आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हमरापूर फाट्यावरून सरळ आलात की इकडे बॅनर तुम्ही बघितला असेल, बोर्ड बघितला असेल. आणि त्या बोर्डच्या आत गेलं की यांचा कारखाना आहे काकांचा छोटासा.
म्हणजे सगळ्या इथे शाडू मातीच्या तुम्हाला मूर्ती भेटून जाते. तर नक्की व्हिजिट द्या. आणि शाडू मातीच्या मूर्ती आपल्याला काय जास्त भेटत नाही हल्ली, आणि त्या भेटणं खूप मुश्किल आहे आणि महाग पण असतात, हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला POPच्या मूर्ती समजा फॉर एक्झाम्पल 4,000 असेल तर शाडू मातीची मूर्ती तुम्हाला 8,000पर्यंत पण असू शकते, हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार मग तुम्हाला पाहिजे असेल तर हे करू शकताय. काही लोक पर्यावरण फ्रेंडली असतील आपले बघणारे व्ह्युअर्स, तर नक्की व्हिजिट द्या. कारण खूप ठिकाणी कमी शाडू मातीच्या हल्ली मूर्ती बनवतात, परवडत नाही शाडू मातीच्या मूर्ती बनवणं. पण इथं आहे. तर तुम्ही समजा बघा ह्यांचा गणेश कृपा केंद्र अमरापूर ते इथे आहे. इकडून सरळ आल्यानंतर चला, मला आता जायचं आहे घरी परत पेनला. एवढंच होतं. पुढे आपण थांबू, कुठं स्टॉप आहे बघू, ऑटो रिक्षाने जाऊ. आता मोठ्या बाप्पाचं मंडळाचं बाप्पाच्या मूर्ती इकडे मोठ्या बनवल्या जातात. म्हणजे आता इकडं मंडळाच्या बाप्पाच्या पण मूर्ती बनवायला सुरुवात झालेली आहे आमच्याकडं पेणमध्ये. पहिले फक्त घरगुती गणपतींसाठी हे करायचे, पण आता मोठे गणपती पण बनवायला सुरुवात झाली. हा इथे स्मिथ आर्ट्स म्हणून कुठला तरी काय डायमंड वर्क, इथे आमच्याकडं डायमंड वर्क आणि कपडे धोतर बी तर लावून भेटले जातील. म्हणजे असं पण आहे. म्हणजे तुम्ही समजा मूर्ती विकत घेतलीत बाप्पाची आणि ती समजा अशा काही कारखाने आहेत, तुम्ही मूर्ती विकत घेतल्यानंतर ती तुम्ही इथं धोतर वेगळं म्हणजे धोतर लावू शकताय तुम्ही, किंवा तुम्हाला डायमंड जसे पाहिजे तशा हिशोबाने लावू शकताय. मग ते पण तुम्ही करू शकताय. मग ते तुमच्या मर्जीने, मग कस्टमाइज असतं ना जसे या प्रकारे, जसं कस्टमाइज पण करू शकताय तुम्ही. तर असे काही कारखाने पण आहेत जे तुम्हाला कस्टमाइज पण भेटून जातील. चला जाऊ आपण पुढंच जातो, तिकडंच थांबतो मी आणि तिकडूनच जाऊ मग आपण कुठे पेणला परत रिटर्न. तर मित्रांनो, करा बुक गणपती तुम्हाला तुमच्या हिशोबाने आणि या आमच्या पेणमध्ये व्हिजिट द्या. पेणमध्ये फक्त अमरापूरच नाही तर बाकीच्या ठिकाणी पण खूप सारे कारखाने आहेत. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला कारखाने भेटतील. म्हणून पेणला गणपतीचं माहेरघर याच्यासाठी म्हणतात, कारण इथे प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला कारखाना भेटेल गणपतीचा, प्रत्येक घराघरास. खूप मोठी उलाढाल होते, घाम आला आहे मला, त्याच्यामध्ये इग्नोर करा. आणि या तुम्हाला कुठे पण गेलात मेन पेनमध्ये सिटीमध्ये गेलात तर तिथे पण तुम्हाला गणपती कारखाने भेटतील. आणि असे नॉर्मल असं अमरापूर असेल किंवा जोहा असेल, कलवा असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला गणपतीचे कारखाने भेटतील. किंवा शिर्की असेल, वडखल असेल, तिकडं गडब बिडब सगळ्या ठिकाणी तुम्हाला गणपतीचे कारखाने भेटतील. नक्की व्हिजिट द्या अमरापूरला. आता या समोरच्या टेम्पोमध्ये बघू शकताय तुम्ही, तिथं मूर्ती भरण्याचं काम चालू आहे. ते सगळं आता पार्सल जातील मूर्ती बाहेर. समोरच्या टेम्पोमध्ये मूर्ती भरण्याचं काम चालू आहे आणि मी इथे आता थांबले, रिक्षाची वाट बघतोय, रिक्षा येईल तेव्हा. अशा तऱ्हेने चाललं आहे पेन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सगळ्यांमध्ये शेअर करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे. आणि सगळं त्याला त्याच्यामुळे थोडं दमलो आहे. चला भेटू असंच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि इतर पण व्हिडिओ बघा, शेअर करा. चला चॅनल सबस्क्राईब करा.